अशोक जगदाळे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला तुफान प्रतिसाद। अशोक जगदाळे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले। तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणारे भावी आमदार म्हणून परिचित असलेले अशोकभाऊ जगदाळे यांच्यातर्फे बेंबळी येथील भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक आणि कृषीरत्न तथा ऊस उत्पादन तज्ज्ञ डॉक्टर संजीव माने यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभलं। मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला माननीय श्रीयुत अशोक जगदाळे यांच्याकडून शेती उपयोगी साहित्य देण्यात आले। तसंच 51 भाग्यवान शेतकऱ्यांना सोडतीद्वारे लकी ड्रॉच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे उपकरण आणि साहित्य हे भेट देण्यात आले। गर्दीच्या शेतकरी अडचणीत आहे। शेतकरी अडचणीत असल्यामुळं त्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ इथे आणल्यामुळं आपल्याला ती गर्दी दिसत आहे। शेतकरी अडचणीत आहे। शेतमालाला आज भाव नाही। आज सोयाबीन असेल, उडीद असेल, उडीद खाली आलेला आहे, सोयाबीन पण काय त्याच्यामध्ये उत्पादन खर्च निघत नाही। त्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्रासलेला आहे आणि त्यामुळं आज ही गर्दी आपल्याकडे येते। लोकांना या मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यामुळं सगळीकडे दिसते आहे। ऊन वारा पावसाला लोक न म्हणतात तुमच्या पाठीमागं आहेत। ऊन वारा पावसाला न म्हणतात लोक तुमच्या पाठीमागं आहेत। काय नेमकं कारण आहे? म्हणजे लोकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात तीव्रता आहे। ऊन वारा आज तुम्हाला माहिती आहे, पावसाचे दिवस आहेत, जिकडे तिकडे पावसाने पूर्ण हाकार माजवला आहे, तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी येते। याचा अर्थ लोकांमध्ये ह्या महायुतीबद्दल या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असंतोष आहे। त्यामुळं कीच काय हे सगळे लोक त्या असंतोषाचा एक उद्रेक या सभाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। आज इथं उमरे गावान असेल, बेंबळी असेल, बोरखेडा आहे, पेशेगाव आहे, रुईभर आहे, विठ्ठलवाडी आहे, पंडेवाडी आहे, या सगळ्या गावातली जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला 12 ते 15 गावं आपण 15 गावचे शेतकरी इथं बोलवतो। शेतकरी मेळावे खूप ठिकाणी बघितले, पण जसं भाऊच्या तुम्ही हाकेला हात लावून तुम्ही लगेच येता, खरं तुमचं किती भाऊ प्रेम आहे या ठिकाणी सांगितलं मला हवामानाचा अंदाज दिसतो। म्हणजे आमच्या मी हवामानाचा पावसाचा अंदाज बरोबर सांगतो, पण भाऊच्या देखील आमदारीचा मला अंदाज दिसत आमदार होतील अशी विश्वासाची मी प्रार्थना करतो आणि विषय ठरवतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर माननीय आदरणीय भाऊ माने साहेब, सगळ्यात महत्त्वाचे इथं बसलेले माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, पंचकृषीतून आलेले सर्वांना नमस्कार करून विषयाकडे बोलतो। वेळ खूप झालेला आहे, सुरुवातीला आभार सांगतो, कारण तुमचं सोयाबीन काढायला लागलंय आणि आता जर पाऊस नाही वगैरे तुमचं पीक जाईल, पण काळजी करू नका, पाऊस 28 तारखेपासून उघडणार आहे तुमच्यासाठी आनंद आहे। प्रतिनिधी कलीम शेख, बेंबळी, धाराशिव।